सर्प आमच्या लेकरायला सर्प डसले, खत कसं न्यायचं, औषध कसं न्यायचं, बी कसं न्यायचं आम्ही. आणि ढोर होते आमचे तर गाई इकल्या आम्ही. कशा लेकरा सुना ह्या पळड्या हात काय कारण तर इथंच बसणार आहे. काय कशाला पेरायचं, जाताच येईना तर पेरायचं कसं. मग ही तुमची ठाम भूमिका असणं गरजेचं आहे. हो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना महसूल मंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून राबवण्याची घोषणा केली. आणि शासन निर्णय तर इतके काढले की भूमी अभिलेख विभागाकडून शेत रस्ता मोफत मोजून दिला जाईल, तहसील कार्यालयाकडून 7 दिवसात रस्ता मोकळा करून दिला जाईल. त्यानंतर जर त्यासाठी बंदोबस्त लागत असेल तर बंदोबस्तसुद्धा मोफत दिले जाईल. म्हणजे सरकारकडून सगळ्या योजनांच्या माध्यमातून हे सगळं तर पुरवल्या जाईल. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांना हे शेत रस्ते पानंद रस्ते करण्यासाठी पैसासुद्धा पुरवल्या जाईल. त्यासाठी लेखा शीर्षसुद्धा उघडण्यात आले. मग जर एवढ्या सुविधा शासनाकडून पुरवल्या जातील, महसूल मंत्री मोठा गाजावाजा करी ट्विटरवर, त्यांच्या फेसबुकवर, त्यांच्या व्हॉट्सअपवर सगळ्या योजनांची माहिती मोठेपणाने सांगत असतात, आणि तरीसुद्धा शेतकऱ्यांना आमरण उपोषण करण्याची वेळ का येते, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता या शेतकऱ्यांनी या शेत रस्त्यासाठी गेल्या 4 वर्षापासून पाठपुरावा चालू केलेला आहे. 4 वर्षापासून ते तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारत असतात. मात्र इथले जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना फक्त चाल ढकल करण्याचंच काम करतात. या शेतकऱ्यांचा शेत रस्ता हा तर बऱ्याच दिवसापासून बंद असेल, पण यांचा पाठपुरावा 4 वर्षापासून चालू असून त्या शेतकऱ्यांना आज त्या शेत रस्त्याने जाता येत नाही. इथं आज शेतकरी आमरण उपोषणाला कालपासून बसलेले आहेत. नुसते शेतकरीच नाहीत तर त्यांच्यासोबत महिला भगिनीसुद्धा इथं बसलेले आहेत, कारण त्यांनासुद्धा या शेत रस्त्याहून आपल्या शेतातील कामं करण्यासाठी जावं लागतं. मग आता महसूल मंत्र्यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना एवढ्या मोठ्या गाजावाजा करून राबवण्याचं सुरू केलेलं आहे. मग या शेतकऱ्यांना उपोषणाची वेळ काय येते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्रशासकीय लेवलवर त्यांनी काय काय गोष्टी केल्या. त्यांना नेमक्या प्रशासनाकडून, मग तिथं तहसीलदार असतील, भूमी अभिलेख विभाग असेल, त्यांच्या गावचे तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून यांनी काय पाठपुरावा केला आणि त्यांना काय अडचणी आलेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ इतका जास्तीत जास्त शेअर करायचा की तो महसूल मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. त्याचा तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे, पण आपलंही माध्यम आहे की आपणही या गोष्टी जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी केल्या पाहिजे. कारण राज्य सरकार नुसता गाजावाजा करत असतं. ज्या योजना असतात त्या तळागाळापर्यंत, त्या शेतकऱ्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. असं वास्तव मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. आता तुम्ही आत्तापर्यंत काय काय पाठपुरावा केलेला आहे? आत्तापर्यंत पाठपुरावा म्हणजे जवळपास आम्ही 2022ला आपलं हे मातोश्री पानंद रस्त्यामधून काय केलं, लोकवर्गणी केली. लोकवर्गणीतून जवळपास 3.5 ते 4 लाख रुपये खर्चून आमची लोकवर्गणीतून जवळपास 2 किलोमीटर रस्ता आम्ही तयार केला. पण जवळपास 200 मीटरचा 250 ते 300 मीटर रस्ता हा जो रस्ता आहे तो आजूबाजूच्या दोन्ही शेतकऱ्यांनी तो अडवला. आता तो रस्ता असा आहे की तो तिथं पूर्ण शिवाराचं पाणी येतंय. 250-300 मीटरमध्ये पूर्ण शिवाराचं. तिथली परिस्थितीपेक्षा तुम्ही प्रशासकीय लेवलवर काय काय गोष्टी केल्या त्या सांगा. प्रशासकीय लेवलवर आम्ही 2022 पासून सारखं यांच्याकडे वारंवार चक्रा मारल्यात. त्यांचे सगळे पूर्ण पत्र आहेत आमच्याकडे. त्यांचं म्हणजे असं काय आहे की त्यांनी जी नोटीस दिली, काही वेळेस असं झालं की त्यांनी जी नोटीसची तारीख दिली का ती तारीख निघून गेली, त्याच्यानंतर 4-4 दिवसाला नोटीस आमच्या हातात पडलेल्या आहेत. आमच्या हातात म्हणजे समोरच्याचे जे विरोधक आहेत यांच्या पण हातात 4 दिवसाच्या नंतर पडलेले आहेत. बरोबर आहे का नाही? म्हणजे समजा तुम्हाला कारवाई करायची आज नोटीस देऊन, तर त्याच्यानंतर 4 दिवसाला नोटीस जर समोरच्या शेतकऱ्याला जात असेल तर मग म्हणजे कारवाई होणार कधी? म्हणजे हे बी भानगडी. आणि त्याच्यानंतर वारंवार जवळपास महिन्याला 2 चक्रा 3 चक्रा 4 चक्रा आमच्या चालूच आहेत. पण हे यांचं नाव सांगतात कोणाचं, भूमी अभिलेखवाल्याचं. भूमी अभिलेखवाले सांगतात की नाही तुम्ही इकडे जा तहसीलदाराकडे. म्हणजे निर्णय तर आमचा कोणता काही होतच नाही. याच्यात आम्ही एकदम माझी
भरडून गेलो तर त्याच्यामुळं आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागले. काय आमची आज रोजी परिस्थिती अशी आहे रस्त्याची की आम्हाला तिथून जाताच येत नाही. कसं झाला म्हणजे रस्ता तर तोच आहे, आम्हाला जाणंही त्याच रस्त्यानं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठूनच पाऊल रस्ता नाही, काय नाही का नाही. त्याच्यानंतर आता हे पावसाळ्यात 4 महिने पाणी असतं पावसाचं, त्याच्यानंतर 2-4 महिने हे पाणी कोणचं आपलं ह्याचं खडा फुटलेलं. त्याच्यानंतर आमची जी बागायती शेती आहे त्याचं पाणी, वेस्टेज पाणी, जे आजूबाजू शेतकरी यांचं बी म्हणणं आहे की पाण्याचाच नाला आहे, तुमचा रस्ताच नाही, तुमचा रस्ता जिथून असेल तिथून जा. आता महिला भगिनी हे ते आमचे सगळे त्याच्यातून जाते. तर धामण साप हे ते सगळे त्याच्यात आहेत, धामण साप आहेत, खेकडे आहेत, त्याच्यात प्राणी काय नसते. आपल्याला साधं घरात बेडूक जर अंगावर आलं तर भीती वाटते, पण आमच्या बाजूने साप खेळत जाते तरी पण आम्हाला शेतात जावं लागेल ना. शेती कसल्याशिवाय तर काही खायला भेटणार नाही ना. म्हणजे प्रश्न एवढा बिकट आहे आमचा. काय आता हे आमचं एकच म्हणणं आहे की आता शासनानं आम्हाला काय केलंय, काल 4 तारखेला सरहद्द कायम करून, समजा खुणा कायम करून हे करून द्यावं म्हणून समजा हे केलंय, देतो म्हणले, त्यांनी लेखी दिलंय. त्यांचं म्हणणं होतं की काल आम्ही उपोषण सोडावं, पण आम्ही फक्त ह्या निर्णयावर ठाम आहेत की म्हणलं साहेब तुम्ही 4 नाही आम्हाला 6 तारीख द्या, पण 6 तारखेला काय करा, तुमचे शासनाचे 2 मशीन अगर 3 जे असेल आणि तुमचं पूर्ण फौजफाटा, पोलीस प्रशासन, भूमी अभिलेखवाले आणि तहसीलवाले हे सगळे तिथं हजर राहून आम्हाला हा रस्ता पूर्ण लगे हे करून द्यावा, त्याच्या खुणा कायम करून द्यावा आणि रस्ता मोकळा करून द्यावा. काय म्हणजे आम्हाला दाखवून द्यावा की हा रस्ता तुमचा आहे. त्याच्यातून आम्ही ज्यावेळेस ते आम्हाला दाखवून देते त्यावेळेसच आम्ही इथून उठणार. आणि ते बी आमचे मुलं जे समजा गावाकडे ते ज्यावेळेस आम्हाला व्हिडिओ दाखवतील की हा रस्ता झाला आपला, त्यावेळेस आम्ही उपोषण सोडणार, तोपर्यंत सोडणार नाही. विडोळी येथील एकनाथ ज्ञानोबा अवचार एक शेतकरी आमच्या शेतीचा रस्त्याचा प्रश्न गेली 4 वर्षे झाले. आम्ही चक्रा मारतो तहसीलला, वारंवार तहसीलला चक्रा मारून पण रस्ता होत नाही. आम्ही मातोश्री पांढर रस्त्यातून 2 किलोमीटर रस्त्याचं काम केलेलं आहे आणि राहिला रस्त्याचा विषय 500 मीटरचा, 500 फुटाचा, तर तो गावातल्या शेतकऱ्यांनी अडवलेला आहे. बावनकुळे साहेबांचे आदेश काढलेत, ते आदेश काढल्यानंतर आम्ही इतके खुश झालो की आम्हाला वाटलं आता आमचा रस्ताच झाला. परंतु प्रत्यक्ष जर पाहिलं तर आज अशी परिस्थिती आहे की तहसीलला चक्र मारल्या तरी कोणताही प्रशासकीय अधिकारी आपली दखल घेत नाही आणि जे आदेश काढलेले शासनाने त्याचं इथं कुठेतरी अंमलबजावणी होत नाही आणि भूमी अभिलेखचे अधिकारी लोक पण सहकार्य करीत नाही. 4 वर्षापासूनची रस्ते निघले आहेत. आणि आज आम्हाला उद्या समजा पेरणीचा टाईम आहे, उद्या आता रस्त्याने जायचं तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तर आता जाता येत नाही. 4 वर्षापासून आम्ही रस्त्याच्या प्रकरणासाठी तहसीलला चक्रा मारत आहोत. तर चक्रा मारत तहसीलदार मॅडम याची काही दखल घेत नाही. इथं कोणता शासकीय कर्मचारी कोणताही याची दखल घेत नाही. 4 वर्षापासून आमच्याकडं 4 वर्षामधले पूर्ण पुरावे आहेत. कोणताही कर्मचारी याची दखल घेत नाही आणि आत्तापर्यंत तिथं 2 जणाला, आमच्या भावांना धामीन साप डसलेले आहेत. तिथं 1 जण मृत्यू झालेला आहे, 1 जणाचा तिथं पाण्यामध्ये पडून, तरी पण शासनाची दखल घेत नाही आहे. भूमी अभिलेखवाले तहसीलदार मॅडमवर ढकलतात, तहसीलदार मॅडम भूमी अभिलेखावर ढकलती. म्हणजे याच्यामध्ये आमचं काही सोल्युशन निघणं, शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं. येणाऱ्या 4 तारखेला समजा लेखी दिलेली त्यांनी आम्हाला, तर रस्ता करून देतो असं म्हटले. तर बघू आता काय होतं त्यानंतर. तोपर्यंत काय आम्ही उठणार नाही तिथून. जोपर्यंत आमचे माणसं आम्हाला येऊन सांगतील रस्ता झाला आहे तेव्हाच आम्ही उठणार इथून, तोपर्यंत आम्ही उठणार नाही इथून. आमचं असंच उपोषण चालू राहणार. महसूल मंत्र्यांनी एक शासन निर्णय काढला होता 22 मे 2025 रोजी. म्हणजे यांची जी रस्त्याची खरी अडचण आहे ती रस्ता अडवण्याची. आता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की शेत रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7-12 उतार्याच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी, प्राधिकारी यांना दिशानिर्देश दिले आहेत. आणि जे काही शेतरस्ते अडवलेले आहेत ते जवळपास 3 ते 4 मीटरपर्यंत तो शेतरस्ता प्रशासनानं म्हणजे तहसीलदारांनी 7 दिवसामध्ये मोकळा करून द्यायचा आहे. त्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे आणि तरीसुद्धा या शेतकऱ्यांना शेतरस्ता मोकळा करून दिला जात नाही. आता यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की 3 ते 4 मीटर हा त्या गावाच्या शिवेतील रस्त्याच्या बाबतीत आहे, मात्र यांचा रस्ता हा शिवरस्ता आहे 2 गावांच्या शिवांचा आणि त्याची रुंदी ही 33 फुटाची असते. शासनाचे नुसते शासन निर्णय निघतात
मात्र शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या स्थानिक पातळीवर होत नाहीत. आता काही आपण महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आजी, कशी आहे रस्त्याची परिस्थिती? रस्त्याची लेकरं फसायले, पाणी हे हां आ? सरप आमच्या लेकरायला सरप डसले. हां आ? आम्हाला जाता येत नाही. खत कसं न्यायचं, हं, औषध कसं न्यायचं, बी कसं न्यायचं, आम्ही हं, आमचे उस येत हं. आणि ढोरं होते आमचे तर गाई इकल्या आम्ही कशासाठी, आम्हाला जाता येईनत म्हणून. मग शेतात जाताच येत नाही आता जाताच सध्या. येत नाही ना. आमच्या लेकरं सुना ह्या पळड्या हात पोडाचे मोरडे, बरं, आता हे सरकारनं करून दिला नाही शेत रस्ता, तर काय करणार आहे तुम्ही? काय करा तर इथंच बसणार आहेत. इथून जाणार नाही. नाही जाणार. मग आता समजा पाऊस पडला आणि मग पेरायचं तर कोण पेरायचं ते? काय कशाला पेरायचं, जाताच येईना तर पेरायचं कसं? हा, मग ही तुमची ठाम भूमिका असणं गरजेचं आहे. हो, जातच नाही. आम्ही इथं थांबलेलेच आहेत. रात्री इतका वारा कावर आम्ही इथं थांबलेलो होतो. हं. हो, शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात त्या नुसत्या तिकडं घोषणा होतात, मात्र प्रशासकीय लेवलवर या कोणत्याही बाबी घडत नाहीत. आणि शेतरस्त्याबाबतीत माझे अनुभव तर असे आहेत की मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना असो, मातोश्री पानंद रस्ते योजना असो, किंवा त्या अगोदरची पालकमंत्री पानंद रस्ते योजना असो, हे शेतरस्ते करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना झगडावं लागलं. आज जरी शासनानं भूमी अभिलेखच्या माध्यमातून मोजणी करून दिल्या जाईल, पोलीस बंदोबस्त दिल्या जाईल, तहसीलदारांच्या माध्यमातून पहिला तर 90 दिवसात म्हणजे 3 महिन्यामध्ये शेतरस्ता खुला करून देण्याचं होतं, आणि आता तर फक्त 7 दिवसात तहसीलदाराच्या माध्यमातून अडवलेला शेतरस्ता खुला करून देण्यात येईल असं सांगितलं जात आहे. आणि त्याचा शासन निर्णय निघालेला आहे. आता हे काल 1 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत, तरी त्या नियमाने यांचा शेतरस्ता 7 दिवसामध्ये खुला होणं गरजेचं आहे. आणि हे सहजासहजी होत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर अशा आपल्या अडचणी असतील तर आपल्याला अशाच ठोस भूमिका घ्याव्या लागतात. आता मागच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, शेतकऱ्यांच्या फेर असो, तर तलाठ्याकडलं काम असो, मंडळ अधिकाऱ्याकडलं काम असो, किंवा तहसीलदाराकडलं काम असो, यासाठी राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवलं. मात्र यामध्ये शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी कोणत्याच सोडवल्या गेलेल्या नाही. फक्त पेंडॉल टाकायचा, मोठा मंडप टाकायचा, तिथं सगळे अधिकारी येणार, आमदार येणार, मंत्री येणार, त्याचं सविस्तरपणे उद्घाटन होणार, त्यावर राज्य शासनाचा पैसा खर्च केला जाणार. मात्र त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे खरे काम आहेत असे कोणते कामं नाहीत. शेतकऱ्यांचा फेर असो, शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद करणं असो, अशा बऱ्याच अडचणी आहेत, वारस नोंद असो, हे कोणतेही कामं या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून तिथं झाले नाही. अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. मात्र या योजना नुसत्या कागदावर राबवण्यासाठी नाहीत, तर त्या खऱ्या शेतकऱ्यांसाठी आहेत. जर ह्या योजना खरंच प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या गेल्या तर शेतकऱ्यांना असे उपोषण करण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतंय. आपल्याला एक छोटीशी विनंती राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत, तो महसूल मंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत कसा पोहोचवता येईल जास्तीत जास्त शेअर करावा. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.